नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं एमटी ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपनीला थेट कारवाईचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। 30 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांचा पीक विमा जमा करण्यात यावा। ज्या शेतकरी बांधवांना 25% अग्रिम या ठिकाणी भेटलेले आहे त्या शेतकरी बांधवांना ताबडतोब त्या ठिकाणी 75% पीक विमा वाटपाचं काम करावं आणि ज्या शेतकरी बांधवांना एकदाही पीक विमा दिलेला नाहीये अशा शेतकऱ्यांना देखील आता थेट 25% प्रमाणे पीक विमा वाटप करावा असे आदेश सध्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत। राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती पाहता आणि वारंवार पीक विमा कंपनीच्या तक्रारी या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यापर्यंत आलेल्या होत्या। काल झालेल्या बैठकीमध्ये मुंडे यांनी थेट कंपनींना इशारा दिलेला आहे, 30 जानेवारीपर्यंत रक्कम जमा करा, अन्यथा कारवाईला समोर तुम्हाला जावं लागेल असा इशारा देखील या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेला आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही ठिकाणी 25% अग्रिम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, तर काही ठिकाणी 75% पीक विमा या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। कारण या ठिकाणी कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की एकही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेतोय। त्यासंबंधी पीक विमा कंपनीला तसे आदेश देखील या ठिकाणी दिलेले आहेत। याबद्दल तुमचं मत आम्हाला नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा। धन्यवाद।